आज आपण बनवणार आहोत साधा सोपा झटपट आणि टेस्टी मसाले भात। त्यासाठी मी आधी गॅसवरती कुकर तापवायला ठेवलाय। त्यामध्ये आपण 3 पळी तेल टाकणार आहोत। तेल चांगलं तापून द्यायचंय। मग त्यामध्ये आपण जिरं मोहरी टाकायचंय। तेल आपलं चांगलं गरम झालंय। आता आपण ह्यामध्ये मोहरी टाकणार आहोत। मोहरी चांगली तडतडली की आपण आता ह्यामध्ये जिरं टाकणार आहोत। मोहरी जिरं एकदम व्यवस्थित तडतडलंय तर आपण ह्यामध्ये 3 ते 4 तमालपत्र टाकणार आहोत आणि एक मूठभर शेंगदाणे टाकलेत मी याच्यात। शेंगदाणे चांगले मध्यम आचेवरती भाजून घ्यायचे खरपूस असे। शेंगदाणे चांगले खरपूस भाजलेत। आता मी 2 कांदे उभे असे कट करून घेतलेत। आता आपण हे यामध्ये टाकणार आहोत। गॅस बारीक ठेवायचा आणि कांदा चांगला ट्रान्सपरंट होईपर्यंत भाजून घ्यायचा। कांदा आपला चांगला ट्रान्सपरंट झालाय। आता मी एक बटाटा असा फ्रेंच फ्राईज जसे असतात तसे आपण कट करून घेतलेत मी आणि तो पूर्ण बटाटा आपण ह्यामध्ये टाकणार आहोत। गॅस बारीक ठेवायचा आपल्याला। एक 2 मिनिटं मी बटाटा चांगला परतून घेतला यामध्ये। आता मी काय केले तर एक टोमॅटोची मिक्सरमधून व्यवस्थित बारीक प्युरी करून घेतली आहे ती आपण ह्यामध्ये टाकणार आहोत। एक 2 मिनिटं व्यवस्थित प्युरी भाजून घ्यायची आपल्याला। आपला टोमॅटो एकदम व्यवस्थित मिक्स झालाय। आता मी 1.5 वाटी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलाय तो आपण ह्यामध्ये टाकणार आहोत। आता मी पूर्ण तांदूळ ह्यामध्ये टाकलाय। आता आपण हे व्यवस्थित हलवून घ्यायचंय। आता आपल्याला ह्यामध्ये सगळे मसाले टाकायचे। तर ह्यामध्ये मी 1 चमचा धना पावडर टाकतेय, पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 पाऊण चमचा काळा मसाला आणि कलर साठी आपण ह्यामध्ये अर्धा चमचा काश्मीरी रेड चिली पावडर टाकणार आहोत आणि चवीनुसार तुम्हाला मीठ टाकायचं ह्यामध्ये। आणि व्यवस्थित हे मसाले व्यवस्थित हलवून घ्यायचे। आता आपल्याला ह्याच वेळेला 1 चमचा ह्यामध्ये हे तूप टाकायचं। तुपाने एक वेगळा मस्त फ्लेवर येतो, जेणेकरून काय होतं की पूर्ण हे तूप ह्या भातामध्ये मिक्स होतं। त्यासाठी आत्ताच आपल्याला हे तूप टाकायचं ह्यामध्ये आणि 1-2 मिनिटं चांगला हा भात व्यवस्थित परतून घ्यायचा। तुम्ही बघू शकता आपला हा तांदूळ
सगळ्या मसाल्यांमध्ये एकदम व्यवस्थित मिक्स झालाय. आता आपल्याला काय करायचंय, मी तर 1.5 वाटी तांदूळ घेतलाय, तर त्याला आपण 3 वाटी गरम पाणी टाकणार आहोत. तर कायम लक्षात ठेवा, आपल्याला जेव्हा आपण मसाले भात किंवा रोज भाज्या बनवतो त्यासाठी आपण जेव्हा त्यामध्ये पाणी यूज करणार असेल तर कायम गरम पाणीच यूज करायचं, ज्याच्यामुळे काय होतं की आपली टेस्ट खराब होत नाही. आता मी 3 वाट्या गरम पाणी यामध्ये टाकते आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं. आणि ह्या सिच्युएशनला तुम्ही काय करू शकता, हे जे पाणी आहे ते पाणी चाखून बघा, म्हणजे तुम्ही मीठ तिखट त्यानुसार ऍडजस्ट करू शकता. पाण्याला चांगली उकळी फुटली आहे. आता आपण कुकरचं झाकण लावून मीडियम गॅसवरती 3 शिट्ट्या द्यायच्या.